बातमी मिळाली की अमित पंचम राहणार ठाणे सध्या राहणार वानलेसवाडी मिरज ते अर्जुनवाड जाणाऱ्या रोडवर असलेल्या नॅशनल हायवेच्या पुलाखाली चोरीतील सोन्याचे दाणे विक्री करण्याकरता येणार आहेत. नमूद पथक मिळालेल्या बातमीप्रमाणे मिरज ते अर्जुनवाड जाणाऱ्या रोडवर असलेल्या नॅशनल हायवेच्या पुलाच्या परिसरात सापळा लावून निगराणी करत असता एक इसम पुलाखाली येऊन थांबलेला दिसला. बातमीप्रमाणे संशय आले असता सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन पथकानं सदर इसमास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेत त्यास त्याचं नाव गाव विचारलं असता त्यानं त्याचं नाव अमित राकेश पंचम वय वर्ष 30 सध्या राहणार वानलेसवाडी सांगली मूळ राहणार राचोडी शिवाजीनगर ठाणे असं सांगितलं. सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी त्याच्या अंगझडतीचा उद्देश करून पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या हातातील पिशवीत आणि वरील वर्णनाचे सोन्याचे चांदीचे दागिने मिळून आले. दागिन्यांबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी त्यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यानं सांगितलं की त्याच्याजवळ मिळून आलेले सोन्या चांदीचे दागिने हे मिरज आणि नौपाडा इथल्या घरफोडी चोरी केली होती त्यातीलच असल्याची कबुली दिली आहे. सदरबाबत मिरज शहर आणि नौपाडा पोलीस ठाणे या पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता वरीलप्रमाणे घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली. लागलीच त्याच्या कब्जातील सोन्या चांदीचे दागिने पुढील तपास कामी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी पंचासमक्ष जप्त केले. अमित पंचम हा रेकॉर्डवरील आरोपी असून यापूर्वी त्याच्यावर घरफोडी आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपींनी जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी मिरज शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करत आहे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.